नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 17 ऑक्टोबर 2025 मित्रांनो, आपण 18-19 तारखेच्या अरबी समुद्रातील जी लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, होणार आहे आणि या सिस्टीमचा अंदाज आपण पाहणार आहोत। ही सिस्टीम सध्या राज्याच्या कुठल्या भागामध्ये परिणाम करू शकते, त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फॉलो करा, आपल्या मित्र परिवाराला शेअर करा। तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला लो प्रेशर सिस्टीम ही घड्याळाच्या उलट्या काट्याप्रमाणे फिरताना दिसत आहे। 18 तारखेला ही लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेली आहे। आणि मित्रांनो, ही लो प्रेशर सिस्टीम निर्माण होण्याच्या पाठीमागे जी कारण आहे, यामध्ये इथला जो आयडी आहे हा न्यूट्रल कंडिशन मध्ये आलेला आहे। त्याचबरोबर हिंदी महासागरात एनजीओ फेज हा एंटर झालेला आहे आणि इकडं जो प्रशांत महासागर आहे, या प्रशांत महासागरामध्ये सुद्धा एन्सो कंडिशन न्यूट्रल आहे। या सर्व परिस्थिती पाहता बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तिन्ही समुद्र सध्या अशांत आहेत आणि या तिन्ही समुद्राचा परिणाम, एकत्रित परिणाम आपल्याला राज्याच्या, देशाच्या दक्षिणेकडील राज्यामध्ये दिसून येईल। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या 20 तारखेच्या नंतर वाढणार आहेत। मित्रांनो, ही 18 तारखेची जी लो प्रेशर आहे, ही मध्य महाराष्ट्रातील जो घाटमाथा आहे, या घाटमाथ्यामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम आपला परिणाम करणार आहे। यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर याचा भाग आहे, पुणे आहे, अहिल्यानगरचा काही भाग आहे, अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत हिचा प्रभाव असू शकतो। त्यानंतर पुणे विभाग आहे, यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पंढरपूर हा पूर्ण पट्टा, सोलापूरचा भाग सुद्धा यामध्ये येणार आहे। त्यामुळे या सिस्टीमचा परिणाम हा 19 तारखेपासूनच राज्यामध्ये दिसून यायला सुरुवात होईल आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या 18 आणि 19 तारखेला वाढणार आहेत। त्यानंतर सातत्याने 20 तारीख मध्ये सुद्धा ही लो प्रेशर सिस्टीम मुळे राज्यामध्ये पाऊस पडणारच आहे। म्हणजे अशा पद्धतीनं 19 तारखेपासूनच राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये, अगदी महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पाऊस होणार आहे। त्यानंतर येऊ घातलेली जी बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम आहे, तिची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ। या ठिकाणी आपण थांबू। धन्यवाद मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकाचे नियोजन करा। धन्यवाद।